जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे यश आणि आज आम्ही जात आहोत. मी माझे पप्पा आणि लहाना भाऊ आम्ही जात आहोत सुरतला. तर सर्वात पहिले आम्ही आलो लगेच प्रकाश टाकीला, धुळ्याच्या प्रकाश टाकीला आम्ही पोहोचतो काय इकडे एक ट्रॅव्हल उभी होती, पण ती आमची नव्हती. आम्ही गेली होती फागण्याची आमची एक किंवा आमची ओळखीत आहे त्यांच्याशी आम्ही बुकिंग केली होती. तर शाही सध्या नावाने आमची ट्रॅव्हल आम्ही तिथं येऊन भेटली. आम्ही लगेच आलो. मग आली तर काय आम्ही सगळेजण मध्ये शिरलो तर काय बघतो तर एवढंसं कंपार्टमेंट, त्यामध्ये आम्ही करू तेच विचार करत बसलो. मग तेवढा 10 मागचा जो भाऊ होता, भाऊ म्हणे 1000 रुपये पे कर म्हणे. ठीक आहे, आम्ही कसं तरी ते एवढंसं कंपार्टमेंटमध्ये ॲड झालो. पप्पा पण बाहेरच होते, थोड्या वेळ बसले लगेच आले. बघतो तर काय थोडंसं पुढे गेल्यावर कमलाबाई जवळ पोहोचतं, इथं बरीचशी ट्राक लागून गेली. मग तेव्हा काहीतरी 9-9:30 वाजले होते. मग काय आम्ही पोचत रात्र झाली. रात्र होऊन मग सकाळी आम्ही लगेच बघतो तर काय आम्ही सुरतलाच होतो. सुरतला उतरल्यावर लगेच आम्ही आमचे बाबा आहेत आनंद बाबा, त्यांच्या घराकडे निघालो. मग घराकडे निघताना मी पप्पा आम्ही सगळेजण त्यांच्या घरी थांबलो. मग 11 वाजेला आम्हाला काम होतं, कुठेतरी एकदम अर्जंट काम होतं, जे मी जास्त करून सांगू नाही शकत. तेवढं काम करून आम्ही लगेच पप्पा मग यार्लेश्वरला झाले की आम्ही दोघी जण घराच्या दिशेकडे निघून गेलो. घराच्या दिशेनं निघताना आमचे जे रिक्षावाला त्याच्याशी बरेचसे बोलणं चाललं झालं. तर सिटी इतकी मोठी होती की आम्ही बघतच बराचसा वेळ तिथं गेला. मग काय घरी निघण्यासाठी मग आम्हाला उदना स्टेशनला जायचं होतं. उदना स्टेशनसाठी मग भावाला आम्ही तिथून रस्ता विचारायला लागलो. यहाँ से कहाँ पे जाने का? यहाँ से वो साइड में जाओ, वहाँ से उधरा स्टेशन बोलना. अगर स्टेशन का नहीं मिला तो उधरा की रास्ता यहाँ सीधा क्या? हाँ, यहाँ से यहाँ ऑटो तक खड़े जाओ. चल भैया बाय. सुरतविषयी सांगायला गेलं तर सुरत हा भारतातला तिसरा सगळ्यात साफ शहर म्हणून गणलं जातं. ॲज हे डायमंड सिटी आणि साडी किंवा जे कपड्यांसाठी सगळ्यात मोठं शहर बघायला गेलं तर खूप एकदम मोठं आणि खूप मोठं शहर आहे. खानदेशकडचे बरेचसे लोक सुरतच्या सिटीमध्ये येऊन व्यावसायिक आणि बऱ्याचशा गोष्टींसाठी येतात आणि इथं थांबतात. सुरतमध्ये मी एक सगळ्यात जास्त ऑब्झर्वेशन केले ते म्हणजे सगळ्यात जास्त रिक्षा. इतक्या रिक्षा मी बघून जिकडे बघून जावे तिकडे रिक्षाच होत्या. भावाला विचारलं, भाऊ म्हणतं इथं इतक्या गर्दी का राहते किंवा इतकं ट्रॅफिक का राहते. ते म्हणे आपली लोकसंख्या इतकी जास्त आहे म्हणे, इतना ज़्यादा लोकसंख्या की वजह से हमें करना पडता है. तर आपला भाऊ आमचा भाऊ आणि आम्ही फुल मस्ती मजाकमध्ये करत आम्ही पुरा घराच्या दिशेने वळतोय. तर त्यात हिशोब असा आमचा जो पण प्रवास होता आमचा प्रॉपरली सुखाने सुरक्षित गेला झाली. आणि आता निघतो आपण पुन्हा स्टेशनला. सोप्यात आपली 4 वाजेला गाडी आहे पुन्हा स्टेशनची, आणि तिथून डायरेक्ट घरी बघूया. भेटलेला आहे 15 रुपये तिकीट आपण इथून सर्कलपासून चाललो आहे पुन्हा स्टेशनच्या. स्टेशनला पोहोचायला वेळ होता म्हणून आम्ही थोडं बंद कन्फ्यूज झालो की आपण बरोबर वेने चालतोय. मग उघडलं मी मॅपमध्ये बघतो तर काय मॅप सर्च करून तिथून बघतो की थोडं खूपच जवळ आहे. 3 मिनिटाचं अंतर होतं. 3 मिनिटाच्या अंतरामध्ये आपल्याला लवकर भेटायचं आहे. त्यामध्ये मग थोडं निश्चिंत झालो की आपण काही न करता आपण आरामशीर तिथं पुन्हा स्टेशनला पोहोचलो. 5 वाजेची रेल्वेची ही होती, नाही 4 वाजेला होती, पण ती 4 वाजेची मिस झाली आणि आम्ही लगेच 5 वाजेच्याला भिडलो. मग काय उदना स्टेशनवरून आलो आणि उदना स्टेशनला पोचल्यावर बघितली तर खूपच गर्दी बघून थोडंसं वेगळंच वाटलं. मग काय आम्ही दोघी भाऊ आणि पायरीने जाणार असं कधी होणार आहे का? नाही, आम्ही जाणारच नाही. आम्हाला त्या एक्सिलेटरनेच जायचं होतं. मग काय 5 वाजेची ट्रेन होती, खूप वेळ बाकी असल्याने मग आम्ही दोघे भाऊ थोडा वेळ बघितला. मग ट्रेनचं तिकीट काढण्यासाठी आम्हाला वरती खाली इकडून तिकडं ते फिरवणारे ते माणसाला फिरवू लागले. बराचसा वेळ मग आम्ही झाल्यानंतर मग आम्ही तिथं आमची ट्रेनचं तिकीट बुक करून आम्ही लगेच बसलो. मग काय स्टोरी वगैरे टाकत आणि तसंच आमचा दिवस गेला. रात्रीची वेळ होती. रात्रीच्या वेळमध्ये आम्ही मस्त भावाने गाणे लावले होते. गाणे लावून आम्ही मस्त एन्जॉय केला. आम्हाला लागली होती भूक, बट आम्हाला जेवणासाठी काही एवढं खास नव्हतं. म्हणजे पण ट्रेनमध्ये जे पण येईल आम्ही ते घेत जाऊ आणि तेच नाश्त्यासाठी आणि काही ना काही खात जाऊ. माहिती मी एक फिटनेस फ्रीक आहे, बट कसं ऐनवेळी नाही चालत. ऐनवेळी काही ना काही भागावं लागतं आहे. लगेचच आपलं मग नरड्याचा जो रेल्वे स्टेशन होतं ते जवळ आला आणि आमचे पप्पू दादा माझा एकदम जवळचे नातेवाईक आहे ते आम्हाला घ्यायला आले. आणि एवढ्या रात्री म्हणजे आमचं त्यावेळेस काहीतरी 11 वाजले होते ट्रेनला थांबायला. मग आम्ही थांबलो आणि लगेचच पप्पू दादाच्या वाटासाठी गेलो. चल भाई, किती वाजले? 11.
ट्रेन निघणार आहे. फायनली आता नडाणाला पोचलोय. नडाणाला बोललो रे बेटा. तू काय मा मोठा नाही लहानच तू. बघ पप्पू घ्यायला आलाय. मला त्याचा पत्ताच नाही. बघतो बोलला की वरती ह्याच्यावर स्टेअर्सवर जाऊ आणि तिथून हातपाय वगैरे मारू. बघू. एक तर मग वरती जावं लागेल आपल्याला. मी तेच बोललो एक तर मग त्या साईडला असावं कारण की ते खूप फिरून येतो ना इकडनं हा मोठा लॉंग रूट पडून जातो. स्टेअर्स वगैरे चढून वरती जाऊ. बघू. ते 11 वाजता आहे. बघू. घरी पोचून अशी थंडी वाजते. 16 ते 17 डिग्रीचं टेम्परेचर आहे आणि गाडीत असताना 10 डिग्रीच्या आसपास. फायनली पप्पू दादा आम्हाला भेटतो आणि पप्पू दादाच्या गाडीवर आम्ही लगेच आमच्या घराकडे निघतो. तर थंडीचं इतकी जास्त थंडी होती की आम्हाला तिथं थांबायचं ना. माझा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये जाऊन सांगा आणि पुढचा ब्लॉग कशावर हवा तेही नक्की सांगा.